रुंझुन पैंजनाची कादंबरी मराठी कादंबरी भाग दुसरा। सुमेधा बेडरूममध्ये आली आणि कपडे काढायला सुटकेस उघडली तेव्हाच काही कळण्याच्या आतच राघवने तिच्यावर झडप घातली। सुमेधाला आपल्या आलिंगनात येऊन तिच्या गुलाबी ओठाला आपल्या ओठात बंदिस्त केलं आणि भ्रमरासारखा रसपान करू लागला। तिला आपल्या बहुपाशात कैद करून काही बोलण्याच्या आतच तिचे कोमल अंगप्रत्यंग त्या बलिष्ठ बहुत विसावले होते। तिच्या सर्वांगावर अलगद हळुवार स्पर्शाने दिव्य अलौकिक अनुभूती झाली व परमोच्च सुखाचा तिला प्रत्यय आला होता। दोन शरीर एक आत्मा सुखद यात्रेत सहभागी झाली होती। सुमेधाला स्वर्गीय सुखाचा अनुभव आला होता। त्या व्यतिरिक्त सुखाची कल्पना तरी काय असावी? ती उष्ण काळ तिच्या जीवनातली पहिली मधुचंद्राची पहाट होती। अगं वहिनी उठली काय? नणंद सुनीताचा आवाज आला तशी सुमेधा लगबगीने उठली। तिने स्वतःला सावरले, राघवकडे बघितले। तो तिला दिसला नाही। तो कधीच तिथून पसार झालेला होता। सुमेधा हळूच म्हणाली, मी तयार होऊन येते। सुनीता मिश्किलपणे गालातच खुदकन हसली आणि म्हणाली, लवकर ये वहिनी, आई तुला बोलवत आहे, आणि तिथून निघून गेली। त्या रम्य धुक्यातून ती बाहेर आली। तिच्या आधी राघवचे स्नान झालेले होते। दोघांचीही नजरानजर झाली, पण लगेच अपराध्यासारखी मान खाली घालून राघव बाहेर निघून गेला। तो आज सुमेधाला खूपच सुंदर दिसला। ती पटकन तयार होऊन बाहेर आली। इकडनं तिकडनं जाता येता सुमेधा राघवला छुप्या नजरेने बघायची। तेव्हा तिला राघव आपल्याकडेच बघतो आहे। डोळ्याला डोळे भिडले की दोघे मान खाली घालायची, जणू काही एक दुसऱ्यांची अमूल्य वस्तू चोरी केल्यासारखी त्यांची मनोदशा होती। सुमेधा किचनमध्ये जाताच आई म्हणाली, माहेरची लोक तुला न्यायला येणार आहेत। लवकर आपण स्वयंपाक आटपून घेऊया। आणि सुनीताला म्हणाली, तू जाऊन सरूबाईला आवाज दे। ती आल्यावर निदान पोळ्या करायला मदत होईल। आपण भाजी भात वरण कढी करून घेऊया। ताई होय म्हणाली आणि बाहेर पडली। तेवढ्यात राघव म्हणाला, आई मला भूक लागली ग, काहीतरी खायला दे। आईने लाडू चिवडा प्लेटमध्ये ठेवून राघवला खायला दिला व आई जशीच पाठमोरी झाली, राघवने सुमेधाच्या तोंडात लाडू कोंबला। सुमेधाने हातात अर्धा तोंडात अर्धा लाडू लपवला। राघव पुन्हा म्हणाला, आई एक लाडू अजून दे ना, खूप भूक लागलीये।
आई, एक लाडू अजून दे ना, खूप भूक लागली आहे. आई म्हणाली, एवढ्यात लाडू खाऊन झालास रे तुझा, एवढ्यात लाडू खाऊन झालास रे तुझा. बरं घे, पुन्हा खाऊन घे. तसेच आज जेवायला उशीर होणार आहे. सुमेधा बेटा, तू पण खाऊन घे पोरी. सुमेधा बेटा, तू पण खाऊन घे पोरी. जेवायला वेळ होईल. अजून एक प्लेट आईने करून दिली. सुनीताचा आवाज आला, सरूबाई थोड्या वेळाने येणार आहे. सुनीताचा आवाज आला, सरूबाई थोड्या वेळाने येणार आहे. मी आंघोळ करून घेते आधी. तेवढा सुमेधाचा दीर राजीव आला आणि वहिनीला उद्देशून म्हणाला, कशी गेली तुमची मधुचंद्राची रात्र? मच्छर वगैरे तर नाही ना चावले? सुमन अगदी लाजरी बुजरी झाली. आईने राजीवला दटावले, काय रे वहिनीशी अशी थट्टा करतो? काय, चला तिकडे, खूप कामे पडून आहेत. पत्तरवाळ्यात द्रोण वगैरे आणले की नाही अंगणात? अंगणात पाणी शिंपडून स्वच्छ करून घेतलं की नाही? असे अनेक कामं सांगून आईने राजूला पाठवले. राजू बाहेर गेला व लगेच परतला. आई, पाहुणे आले ग. आई म्हणाली, कोण कोण आलंय? वहिनीचे भाऊ, काका, मामा, अजून चौथे कोण हे मला माहित नाही. आई म्हणाली, पाय धुवायला पाणी दे, त्यांना टॉवेल दे आणि हो बाबाला आवाज दे, त्यांच्याशी बोल म्हणावं. राजू हो म्हणून गेला. त्यांना आई ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास भरून दे. वहिनी, आईला मदत करा. सुमेधाने होकारार्थी मान हलवून माठातून ग्लास भरू लागली. सासऱ्याची धावपळ पाहून माहेरच्यांना मान मिळत आहे याची तिला जाणीव झाली आणि मनोमन ती सुखावली. आई सुमेधाला म्हणाली, राघव उद्या जाणार आहे, त्याला कामावर रुजू व्हायचं आहे. तुला घ्यायला बाबा आणि काका येतील. तुला इथेच महिनाभर थांबायचं आहे. नंतर राघव तुला त्याच्या गावी घेऊन जाणार आहे. आई आपल्या कामाला लागली. जेवण छान झाले होते. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. पान सुपारी झाली. संध्याकाळचे 5 वाजले होते. काका आत येऊन म्हणाले, सुमेधा तयारी झाली ना? आपल्याला निघायचं आहे. तेवढ्यात प्रशांत वर सुमेधाची नजर गेली. तो खूप सुंदर देखणा तरुण तिला आज कमजोर आणि उदास वाटत होता. तिकडे लक्ष न देता मनाशीच म्हणाली, घरी जाऊन चौकशी करेन मी प्रशांतची. त्याने सुमेधाची सुटकेस घेतली व बाहेर गेला. सुमेधाचे पाय घुटमळत होते. तिला राघवची अनुभूती झाली. ती इकडे तिकडे सारखी बघत होती. राघव कुठे कसा दिसत नाही. मनाशीच पुटपुटली. आता इथेच होता आणि कुठे गेला?
गेला असेल तेवढ्यातच राघव समोर येऊन उभा राहिला. सुमेधाचा हात हातात घेत म्हणाला, मी तुला लवकरच घेऊन जाईल. तिच्या गालावरून डोक्यावरून मायेने अलगद हात फिरवला आणि क्षणात परत फिरकला. सुमेधा माहेरी आली. नवीन लग्न झालेल्या मुलीचे कोड कौतुक सुरू झालं. गमती जमतीत कसे दिवस निघाले हे तिलाही समजलं नाही. परंतु वेळ मिळताच तिला राघव आठवायचा. तो टवटवीत चेहरा, तेजस्वी डोळे, पिळदार शरीर. तिला रात्रंदिवस राघवच दिसायचा. त्याच्या सानिध्याने तिचं पूर्ण आयुष्य बदललेलं होतं.